एक्साइड बॅटरी घ्यायची आहे? चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये. आमचा पत्ता डायमंड बॅटरी, श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क 77 500 58 005 व 94 224 10 172. बराच वेळ झालं, सगळीजण शांत बसलाय. आज आपण अशोक मामांच्यासाठी एकत्रित झालेलो आहे. आज या घाट माथ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी वंदन करून सर्वांनी एक घोषणा द्यायची आहे आपल्या हिंदुत्वाची. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या अशोक मामांचं स्वागत करायचं आहे. आणि अशोक मामांचा प्रकाश मामांचा आशीर्वाद आपल्याला असाच मिळावा. आणि प्रकाश मामांचं त्यांनी एक उदाहरण दिलं की मुलगा मोठा झाल्यानंतर बापी जवान होतो. तर मामा, या मंचावरून मला असं म्हणायचं आहे, नुसता मुलगाच नव्हे, संपूर्ण देशभरातील गलाई बांधव ही तुमची मुलं आहेत आणि त्यांना तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रकाश मामांचं स्वागत. आज आपण घाट माथ्यावरील या कार्यक्रमामध्ये सर्वजण उपस्थित झाला. आमच्या संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी इथे आलेत. मी सर्वांची नावं घेत नाही कारण का वेळेचा अभाव आहे. भरपूर वेळ झालं, कार्यक्रम चालू आहे. आमचे प्रदीप भाऊ उत्तर प्रदेशमध्ये असतात, ते बी आलेत. पोपटशेठ यादव पंजाबमध्ये असतात, ते बी आलेत. आणि तुमच्या या घाट माथ्यावरचा वाघ कलकत्ता येथून अजित भैया, ज्यांनी या संघटनेला बनवण्यासाठी फार मोठी ताकद आम्हाला पश्चिम बंगालमधून दिली. आणि आज माझा सीना, जशी छाती 56 इंचाची असते, ती आज 58 इंचाची मला इथं महसूस झाली. कारण का मामांच्या विषयी आज मामांनी त्यांचा संघर्ष, माझं बोलणं भरपूर होते पण एवढा संघर्ष मला माहित नव्हता. इथं आल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये मला समजला. एवढा मोठा संघर्ष करून हा व्यक्ती एवढा पुढे गेला. 65 एकर जमीन मामाने तिथं घेतली. आणि ज्या वेळेला सरकारनं हॉलमार्क सेंटर आणलं नव्हतं, त्यावेळेला सरकारच्या या हॉलमार्क सेंटरच्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन मामाने हॉलमार्क सेंटर लावा आणि मी लावतो, माझी तयारी आहे, अशी तयारी करून ते गेले होते. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आता आपल्याला सांगायचं म्हणजे आपला ही 3 जिल्हे अत्यंत दुष्काळी भागाचे आहेत आणि आपल्या माणसांना रोजगार सुद्धा मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आपल्या लोकांनी आपल्या मुलांना परराज्यामध्ये पाठवलं. आमच्या गलाई बांधवांच्या वरती अनेक प्रकारचे एवढी मोठी संकट येत गेली. त्या संकटांना मात देत देत या दुष्काळी भागाचं नंदनवन करण्याचं काम कोणी केलंय तर आपल्या गलाई बांधवांनी केलंय. आणि अजून गलाई बांधव आपल्या या मातीचं, ज्या मातीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे, त्या मातीचं काहीतरी देणं लागत आहे. म्हणून आपल्या मातीला कोणीही विसरलेला नाही. तिकडे करोडाचा व्यापार जरी असला तरी आपल्या गावाला, आपल्या मातीला, आपल्या गावातल्या भावकीतल्या माणसांना, आपल्या पाहुण्या पहिला कोणीही विसरलेलं नाही. आणि हाच आशीर्वाद वडीलधाऱ्यांचा घेऊन आम्ही चालत आहे. युवा पिढीला आम्ही नेतृत्वाला पुढे बोलवत आहे. आणि सर्वांना माझी अजून विनंती आहे, आणि या घाट माथ्यावरून मी सर्वांना, सर्व वडीलधाऱ्या लोकांना मी सांगतो की आपल्या मुलांना परराज्यामध्ये व्यापार करत आहे तर त्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन द्या. तुमचं मार्गदर्शन कुठं कमी पडत असेल,
आम्ही वयानं लहान आहे, आम्ही काय लय मोठा आहे म्हणून म्हणत नाही, पण विजय शेठ असतील, विजय शेठ सूर्यवंशी कलकत्त्यामध्ये फार मोठा बिझनेस आहे, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मोलाचं मार्गदर्शन घेऊ शकतो आणि मामांचं मार्गदर्शन आपण घेऊ शकतो. आणि आज आमच्या या कार्यकारिणीतून एक मी घोषणा करतो की मामांचं मौल्यवान मार्गदर्शन संपूर्ण देशभरातील आणि विदेशातील गलाय बांधवांना पाहिजे, म्हणून आमच्या सर्व कमिटीनं आमच्या मला विनंती केली की मामांचं नाव आज जाहीरपणे सांगतो की आमच्या अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन मध्ये मार्गदर्शक म्हणून नियुक्त करत आहे. मामांचं मार्गदर्शन ही तुमच्या सगळ्या युवा पिढीच्या मुलांना आणि आमच्या सर्व गलाय बांधवांना मिळणार याची मी खात्री करून मामांना एक छोटीशी जिम्मेदारी मी देत नाही, पण आपल्या सर्व गलाय बांधवांच्या तर्फे तुम्हाला एक जिम्मेदारी ही तुम्ही खुशीने घ्यावी आणि आम्हाला मार्गदर्शन द्यावं हीच विनंती मी करत आहे मामांना. आता मी आपल्या बिझनेस बद्दल सांगायचं म्हटलं एक 5-10 मिनिटं वेळ लागेल, पण मला आज इथं का बोलायचं आहे, आतापर्यंत राजकारणी माणसं आमदार असू देत, खासदार असू देत, मी सार्वजनिक मंचवरनं सांगतो, गलाई बांधवांना सगळ्या लोकांनी यूज केलं आतापर्यंत, पण ज्या वेळेला आमच्यावर संकट आली त्यावेळेला इथल्या कुठल्याही नेत्यांनी आपल्या गलाई बांधवांची मदत केली नाही. आम्ही संघटन बनवलं, कोरोनामध्ये अजित भैयांनी गाड्या भरभरून आपल्या गावाकडे पाठवलं, मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबर बोलून आम्ही आपली माणसं आपल्या या जन्मस्थळाच्या मातीमध्ये पाठवली, ट्रेना भरभरून आम्ही पाठवली, त्या लोकांनी आमची मदत केली, पण आपल्या स्थानीय नेत्यांनी सुद्धा मदत केली नाही. आत्ताच्या या वर्ष 1.5 वर्षामध्ये आम्ही सर्व गलाई बांधवांना म्हटलं आतापर्यंत आपल्याला सर्वांनी यूज केले, आता आपण बी त्यांना यूज करूया ना. आता आम्हाला यूज करायची वेळ का आली, आता आमचा धंदा आमचा संपुष्टात आलेला आहे. गलायचा व्यवसाय हा 100%मध्ये 20% राहिलेला आहे आणि त्या धंद्याला केंद्राची कुठल्याही पद्धतीची प्रकारची कुठलीही मान्यता नाही. मान्यता नसल्यामुळं आमचा धंदा संपत आलेला आहे. मला बऱ्याच आमदार खासदारांचे फोन आले की अनिल शेठ तुमच्या गलाई बांधवांना सांगा मला मतदान करायला. मी सार्वजनिक या मंचावरनं सांगतो, त्यांना मी एकच विनंती केली, 16 लाख लोक या 3 जिल्ह्यातली पुऱ्या देशामध्ये काम करत आहेत आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये तुमचं क्षेत्र येतंय त्यामध्ये 80% घरामधलं पोरग आमच्या गलाई व्यवसायात आहे आणि आमच्या गलाई व्यवसायाबद्दल तुम्ही कुठला विचार करत असाल तर तुम्ही जिथून विधानसभेत आणि संसदेत जाऊ शकाल. त्या लोकांनी सुद्धा आम्हाला आश्वासनं दिली. आम्ही आश्वासनं अशी घेतली नाहीत. आम्ही आश्वासन का घेतली आणि कशी घेतली हे मी सांगतो. आम्ही आश्वासन अशी घेतली, केंद्र सरकारमध्ये गेल्या वर्षीपासून मी 16 ते 17 खासदारांची पत्र घेतलेत, त्यांना आपल्या धंद्याविषयी सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात. आपल्या धंद्याला कुठेही लघु उद्योगचा दर्जा नाही, छोट्या छोट्या रिफायनरीचा दर्जा नाही, छोट्या भट्टीचा दर्जा नाही. आम्ही सरकारच्या समोर आणून दिलेला आहे, पण सरकारच्या समोर मांडत असताना संसदेत आणि विधानसभेत आपल्या गलाई बांधवांचं प्रतिनिधित्व करणारी माणसं नव्हती. पण आता काही लोकांनी आम्हाला आश्वासन दिले की गलाई बांधवांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही प्रामुख्यानं केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या पुढे मांडणार आणि त्यासाठी मीच नव्हे तर आमच्या प्रत्येक राज्याचे प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी आतापासून कामाला लागलेत आणि येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र सरकारचे आपले आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सन्माननीय आपल्या क्षेत्रामधील आमदार असतील, पूर्व आमदार असतील, पूर्व खासदार असतील, आता जे विद्यमान खासदार असतील, या सर्वांच्या मदतीनं आपण महाराष्ट्र सरकारला घेऊन जाऊन केंद्र सरकारमध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करायची आणि त्या विनंतीसाठी
एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दिल्लीमध्ये. तर त्या दिल्लीच्या कार्यक्रमाला आजपासूनच आपण गलाय बांधव वडीलधारी लोक जेवढी बी आहेत त्या आजपासूनच आपल्या मुलांना सांगा, आपल्या भावांना सांगा, आपल्या मेहुण्यांना सांगा, आपल्या जवळच्या पाहुण्यांना सांगा, 2 दिवस पूर्ण देशातील गलाय बांधवांची दुकानं बंद ठेवायची. त्याचं कारण असं आहे, आज कुठल्या मंडीमध्ये आपल्या माणसाला, आता मामाचंच उदाहरण देतो, मामा ही एका निष्ठेने इमानदारीने राहिले म्हणून त्यांना त्रास झाला नाही, पण आपल्या लोकांनी ज्या त्या मंडीमध्ये प्रॉपर्टी खरेदी केल्या, मोठा व्यापार केला, तर तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या लोकांना अडचणीत आणायचं काम केलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा कुठं सुद्धा मिळाला नाही. आता संघटनेच्या माध्यमातून आम्ही कुठेही काही त्रास झाला तर आम्ही तिथल्या जिल्हाध्यक्षाला फोन करतो, प्रदेशाध्यक्षाला फोन करतो आणि 10-20 जण जातात. उदाहरणार्थ किरण भाऊ बोलले असते तर किरण भाऊनी सांगितलं असतं, गुजरातमध्ये बरेच घटना झाली. किरण भाऊ म्हणले अनिल भाऊ तिथं फोन करायला लागतोय. कुणाला फोन करायला लागतोय? अधिकारीच नाही. अधिकारी मला ओळखत नाही. मी म्हटलं अधिकारी तुम्हीच म्हणायचं, अधिकाऱ्याला तुम्ही जायचं आणि त्याला सांगायचं आत्ता जिल्ह्याचं संघटन आलंय आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर राज्याचं संघटन येईल, त्यांनी जर नाही ऐकलं तर पुऱ्या देशाचं संघटन तुमच्या इथं येऊन आमच्या लोकांवर जी तुम्ही गुन्हे दाखल करता 411 मध्ये आणि आमच्या लोकांना फसवण्यात येतं, कारण का आपण बाहेर येऊन व्यापार करतो तिथं. तर या संदर्भामध्ये मी बऱ्याच राज्यांच्या डीजीपी बरोबर बोललेलो आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही बोललो. ज्या ठिकाणी किरण भाऊ तिथं गेले, किरण भाऊनी 15 लोक नुसती गोळा केली, तर त्या 15 लोकांना दबून 5 मिनिटाच्या आत त्यांचं पोरग त्या पोलीस स्टेशन मधून सोडून दिलं. तर हीच तुमची मोठी ताकद आहे आणि हीच ताकद आपल्या देशाच्या राजकारणामध्ये आणून, राजकारणामध्ये का आणायची आहे? राजकारणामध्ये आणल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही आणि ह्या राजकारणी लोकांना संघ घेऊन आपल्याला केंद्र सरकारमधनं आपल्याला ही लघु उद्योगचा दर्जा घ्यायचा आहे, आपल्या छोट्या छोट्या रिफायनरीला दर्जा मिळवून द्यायचा आहे आणि गलाय बांधवांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या वाढीव व्यापारासाठी कुठेही कसलीही अडचण आली तर त्या अडचणीला समोर जायला मी आणि माझी सगळ्या देशातील पदाधिकाऱ्यांची टीम ठामपणे उभा आहे. त्यामुळे दिल्लीच्या कार्यक्रमाला 2 दिवस दुकान बंद एवढ्यासाठी करायचे आहेत की त्या मंडीतल्या लोकांना तिथल्या वाटणार की परदेशी लोक आपल्यापाशी व्यापार करत होते, यांचं बी एक संघटन असं म्हटलंय मजबूतीनं बनलेलं आहे. तर या संघटनेची दिल्लीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये मीटिंग आहे आणि त्यामध्ये 20 ते 25 मंत्री केंद्रातले आणि आपल्या महाराष्ट्रातले असतील. आतापासूनच आम्ही त्याच्यावर फोकस चालू केलेला आहे. त्यावेळेला प्रत्येक मंडीतल्या व्यापाऱ्यांना समजेल की आता यांच्या नादाला लागायचं नाही, आता यांच्याकडून व्यापारिक फायदा घ्यायसाठी यांच्या संघ प्रेमाचं संबंध बनवलं पाहिजेत. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि जेवढे प्रयत्न आम्हाला करता येतील तेवढं आम्ही करतो. आणि आज या शुभ मुहूर्तावर, आज या तुमच्या या जागेमध्ये आज आपला एवढा मोठा भव्य कार्यक्रम, मामांच्या 52 वर्षापासून मामाने मेहनत केली, एवढ्या मोठ्या व्यापारात त्यांनी एवढं मोठं जग निर्माण केलं, त्यांच्यासाठी पुढील आयुष्यासाठी पुढील व्यापारासाठी मी त्यांना शुभकामना देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आपणास शुभकामना देतो. आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे आपापल्या गलाय बांधवांना सांगा, सगळ्या गलाय बांधवांना माझी एवढीच विनंती आहे की आपण धंदा करत असताना नुसत्या एका धंद्यावर निर्भर राहू नका. धंदा जोडधंदा करा. जोडधंदा केल्यामुळं एखाद्या धंद्यात नुकसान झालं तर दुसरा धंदा फायदा देऊन जातो. आणि आज या मातीचं नंदनवन तुम्ही केलेलं आहे, तर इथं सोन्यासारखी नंदनवन दिसलं पाहिजे. अजून माझी अपेक्षा आहे की गलाय बांधवांनी MCX मध्ये आणि दारूमध्ये कुठेही पैसा घालवू नका. ही सगळं व्यवसाय सोडून आपल्या मातीचं काय तर आपण देणं लागतोय म्हणून आपल्या मातीकडे बी बघा. जसा मामानी आता दुबई आणि ही बाकीचा जी मामांच्या मुलांनी ही सगळा एवढा मोठा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. आज किती मोठी, तुम्हाला समजलं नसेल, मामाने एक शब्द वापरला. काय वापरला? पुऱ्या विश्वामध्ये, देशामध्ये नव्हे, कुठल्याही देशामध्ये आपल्या मुला मुलींना कुठेही ऍडमिशन घ्यायचं झालं तर आपल्या मुला मुलींना कुठं पाठवायचं म्हणून तिथनं सोच बंद होती आपल्या लोकांची. जिथं सोच बंद होईल त्यांनी मामाला फोन करायचा आणि त्यांना सांगायचं
की माझी मुलगी मी अमेरिकेला पाठवत आहे आणि अमेरिकेत माझ्या मुलगीचं ऍडमिशन मामाने केलंच पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी मामाची रिक्वेस्ट करतो, नुसत्या तिकटीमध्ये 20% नको आहे आम्हाला. ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न करशील त्यावेळेला तिथल्या ऍडमिशनची जेवढी फीस असेल त्यात सुद्धा डिस्काउंट पाहिजे आम्हाला. आणि ही प्रयत्न भैयानी करावा ही माझी विनंती आहे. आणि बाकीचं आपल्या गलाई बांधवांचे जवळजवळ 70 ते 80 ग्रुप चालू आहे. ती 6 ते 6.5 लाख लोक आपल्या बरोबर आहेत. त्यांना सगळ्यांना विनंती करून एकमेकांचा संपर्क वाढवून एकमेकांची मदत आपण एकमेकांना घेऊया. मी सुद्धा माझ्याबद्दल मी काही जास्त सांगत नाही, पण मी मनुक्याचं काम तासगावमध्ये माझं आहे. पण मी प्रत्येक गलाई बांधवांना सांगतोय, इथं 150 रुपये किलोचा मनुका तिथं 500 रुपये विकतोय. ज्याचा धंदा चालत नसेल त्याने मामाची बी राय घ्या आणि मनुक्याचं काम करा, द्राक्षाचं काम करा. आणि इथं तुमच्या भागामध्ये डाळिंबचं काम आहे, बाकीचे फळं भाज्याचं काम आहे, ते काम करा. आणि नंबर 1 मध्ये काम करा, सरकारला टॅक्स द्या. आता आपल्या सोन्या चांदीमध्ये गलाई व्यवसायात 20% लोक नंबर 1चं काम करतात, 80% लोक आपली नंबर 1 करत नाहीत. तर त्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला कुठेही अडचण आली रात्रीच्या 12 वाजेपर्यंत माझा फोन चालू असतोय, मला करा. आपली संघटनेची कमीत कमी 10 ते 12 माणसं अशी आहेत, त्यांना इन्कम टॅक्सची भरपूर मोठी माहिती आहे. सर्वांनी आपापलं रजिस्ट्रेशन बनवा, सर्वांनी 1 नंबरचा टॅक्स द्या. ज्या वेळेला तुम्ही सरकारला टॅक्स द्यायला जाशीला त्यावेळेला सरकारच्या नजरेमध्ये तुम्ही 1 नंबरचा प्रतिष्ठित व्यापारी म्हणून तुम्ही त्याच्या समोर जाऊ शकता. आणि आता GST नसताना किंवा नंबर 1चा बिझनेस नसताना आपण कुठल्याही पद्धतीचा कुठल्याही अधिकाऱ्याच्या समोर जाताना आपण ज्या हक्कानं बोलू शकतो तो हक्क आपल्या आवाजामध्ये नसतो. त्यामुळे 1 नंबरचं काम करा. आणि अशा पद्धतीनेच गलाई व्यवसायातनं नवीन नवीन निर्मिती निर्माण व्हायला लागल्या. एकामेकांचा आशीर्वाद घेऊन कलकत्त्यामध्ये बरेचसेच लोक आहेत, ज्वेलरीचा फार मोठा व्यवसाय आहे. आमच्या उत्तर प्रदेशमध्ये कुणाचाही व्यवसाय ज्वेलरीचा नाही. आणि कलकत्त्यामध्ये मी बघितलं फार मोठा व्यवसाय. आता मामा दुबईला गेलते तर मी बी दुबईला गेलतो मागल्या 2-3 महिन्या पाठीमागं. त्या दुबईमध्ये तुमच्या या क्षेत्रातली माणसं जशी भावकी आपली बसते तशी तिथं बसतील संध्याकाळची. दुबईमध्ये एवढी लोक आहेत. तर जोडधंदा करा. मामांचं मार्गदर्शन आम्हाला लाभले. आज मामा तुमचा आम्ही चरणस्पर्श करून आभारी आहे की तुम्ही एवढं मोठं 52 वर्ष देऊन आज तुम्ही आम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये जी काय निर्माण केलं ते ऐकायसाठी आणि तुमच्या मार्गदर्शन ऐकायसाठी आम्हाला बोलवलं. आम्ही तुमचा मनापासून आभारी आहे. आणि सर्वांनी उपस्थित राहिलेल्या मंडळींचा बी मी आभारी आहे. आमच्या प्रामुख्यानं पदाधिकारी आमचे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे बसले आहेत, त्यांचे मी कुणाचेही नाव घेतलेलं नाही, पण तुमचा बी मनापासून मी आभारी आहे. आणि प्रामुख्यानं आपले पत्रकार बंधू आहेत. काही लोक आपल्या ग्रुपमध्ये मला कमेंट करतात की पत्रकारांच्या न्यूज भरपूर येतात, पण हे बी आपलं एक अंग आहे. आज इथं कार्यक्रम चाललाय, इथं एक 500 माणूस ऐकतंय, पण हा कार्यक्रम उद्या सकाळी या पत्रकारांच्या माध्यमातून लाखो लोकांच्या घरी पोचतोय. आपण काय करतोय, आपलं कर्तव्य काय आहे, कर्तव्यनिष्ठ काय आहे, आपण कशा पद्धतीनं पुढे जायचं किंवा आपण काय केलेलं आहे, ही सगळं काम आपलं घरोघरी पोचवायचं काम कोण करतात. तर जोरदार टाळ्यांच्या आवाजात पत्रकारांचं आमचं स्वागत. लोखंडे साहेब असतील, अभिजित भैया असतील, अभिजित भैयाचं खास करून मी स्वागत एवढ्यासाठी मनापासून आभारी आहे त्यांचा की देशामध्ये आमच्या संघटनेचा कुठेही कार्यक्रम असला स्वखर्चानं जाणारा माणूस अभिजित शिंदे प्राईम न्यूजचे मालक आहेत, ते प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतात आणि या गलाई बांधवांच्या अडचणी आणि त्यांच्या कुठेही अडचण झाली तर ते आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात, नेत्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात. तुमचा सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आणि आता आपल्या सर्व माता भगिनी आणि वडीलधारी आपल्या त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपापल्या मुलांना आपल्या गलाई बांधवांना आपल्या गलाई क्षेत्रामध्ये जेवढी लोक आहेत त्यांना सांगा की जोडधंदा करा, मामांच्या सारख्या व्यक्तिमत्वाचं मार्गदर्शन घ्या आणि इथून पुढे आपल्या या संघटनेला तुमच्या सर्वांचं पाठबळ पाहिजे. आणि मला पाठबळ मिळालं तर माझा इथं आवाज जेवढा निघतोय त्याचा डबल आवाज मी दिल्लीमध्ये काढणार आहे. आता मी ताईला म्हणलो, ताई मला म्हणली मला बोला येत नाही, मी कधी बोलली नाही,
तुम्ही इथं सुरुवात करा, तुमचा आवाज दिल्लीपर्यंत आम्हाला पोहोचवायचा आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला ताई सांगतो, हिमाचल प्रदेशचं आमचं संघटन सगळ्यात अगोदर पहिला ग्रुप त्यांनी बनवला, सगळ्या फॅमिली सगळ्या लेडीजचा ग्रुप बनवला. तर हिमाचल प्रदेशच्या आमच्या संघटनेनं संपूर्ण गलाय बांधवांच्या लेडीजचा ग्रुप बनवला आहे. त्यात तुम्हाला मी उद्या ॲड करायला सांगतो. आणि तुम्ही बी एक जिम्मेदारी घ्या देश पातळीची. आणि तुम्ही युवा पिढीचं काय बघू नका, महिलांच्यासाठी सगळ्यात मोठं आपल्याला अपयश कुठं मिळतंय. आज आपला गलाय बांधव ज्या वेळेला परदेशात राहत असतो आणि ज्या वेळेला त्याच्या लग्नाबद्दल चौकशी कराय गावाकडं लग्नाच्या मुलीच्या त्या गलाय बांधवांच्या मुलीबद्दल लग्नाची स्थळं आपण हुडकतो, त्यावेळेला आपल्याला चुकीच्या माहिती येतात आणि कुठं तर आपला माणूस फसतो आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा डिवोर्स, पुन्हा अनेक बऱ्याचशा अडचणी होतात. तर अशा अडचणी विट्याच्या सविताताई जी त्या बी मदत करतात आम्हाला. कुठं आम्हाला अडचण आली तर आम्ही त्यांना सांगतोय. पण आता त्यांना बी सांगणार आणि तुम्हाला बी आम्ही सांगणार. आमची एवढीच या मंचावरून तुम्हाला विनंती आहे की कुठेही आमच्या गलाय बांधवांच्या मुलींच्यासाठी आणि आमच्या महिलांच्यासाठी कुठं अडचण आली तर तुम्ही मोठ्या मनानं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी थोडं मौल्यवान टाईम द्यावं, एवढीच माझी विनंती आहे. आणि जास्त न वेळ घेता मी एवढंच बोलून माझं 2 शब्द संपवतो. काय आमच्याकडनं चुक्या झाल्या असतील तर आम्हाला लहान म्हणून माफ करा आणि मामांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला महत्त्व द्या. एवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मामा यांच्या 52 वर्षाच्या गलाय क्षेत्रातल्या कार्यकर्तेबद्दल या ठिकाणी आपण जो सहमेळावा व सन्मान समारोह या ठिकाणी आयोजित केला आहे, या कार्यक्रमासाठी देशभरातून उपस्थित असलेले अखिल भारतीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अनिल भाऊजी पाटील, अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे वरिष्ठ अध्यक्ष माननीय अजित भैया शिंदे, राष्ट्रीय सचिव किरण भाऊजी आसबे, त्याचबरोबर आमच्या राष्ट्रीय संचालक मंडळातील आमचे मित्र प्रदीप पाटील, तसेच पंजाब राज्याचे अध्यक्ष पोपटराव यादव, तसेच महाराष्ट्र राज्य गलाय अखिल भारतीय गलाय असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपेश देवकते साहेब, तसेच आमचे विशाखापट्टणमचे उद्योजक आमचे मित्र गोरक्षेठ गायकवाड, तसेच माझ्याबरोबर उपस्थित आणि आलेले आमचे पश्चिम बंगाल गलाय असोसिएशनचे पदाधिकारी बाळासाहेब रोंगे, रामभाऊजी चव्हाण, दत्ताभाऊ देवकते, शिलीगुडून आलेले राजूभाई भोसले, सुरेश पाटील, रामभाऊ साळुंके, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले या विविध भागातील ज्या पदावर काम करत असणारे माझे पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातले मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचं परत एकदा मनपूर्वक आभार मानतो. जे मामाने 52 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये गलाय या क्षेत्रातील जी व्यवसाय संबंधीची माहिती आपल्याला या ठिकाणी आता दिली ती एवढी अनमोल होती की आपण कुठल्या क्षेत्रापासून आतापर्यंत आपण ह्या ठिकाणी म्हणजे काम करत आहे त्या गोष्टीचा आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट मामाने जे सांगितलं की बाबा आपल्या या भविष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, आता या गलाय क्षेत्रामध्ये उपस्थित अडचणी अनेक ठिकाणी यायला लागलेल्या आहेत. पहिला का आपला गलाय क्षेत्रातला व्यवसाय हा 2 सांच्या 1 मूस आणि साधारणतः किलोभर चांदी घेऊन जरी बसलो तर आपलं पोट चालत होतं, रोजगार चालत होता. पण ह्या काळामध्ये जसं कम्प्युटर युग आणि कलियुग आलं त्या माध्यमातून प्रत्येक शतकाला एक शतकाला बदल होत गेला. बदल असा होत गेला मित्रांनो की 8 टनचं आलं, 8 टनच्या नंतर मिशनीचं टनचं आलं आणि मिशनीच्या टनच्या नंतर आता हॉलमार्किंग आले. आणि पुढच्या भविष्य काळात आता ही जी आपण पकवणारा सोनं आहे ती सुद्धा HID पास करून आपल्याला पालटा करावा लागणार आहे.
या गोष्टीवर सुद्धा आपल्या या शिष्टमंडळानं अखिल भारतीय व्यापारी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि देशभरातल्या गलाई बांधवांनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे, अति काळाचं आहे. जर हा व्यवसाय नाही टिकला तर आपल्या भागातील 13 दुष्काळ तालुक्यातील 3 जिल्ह्यातील साधारणतः सांगली, सातारा, सोलापुरातील गलाई बांधव आहेत, या भागातली सोडून दुसरी कुठला नाही. आणि हा भाग आपला तुकाराम महाराजाच्या काळापासून परंपरेचा दुष्काळ भाग आहे. तुम्ही बारीक जर विचार केला तर आपल्या भागातली पूर्वी म्हणजे आमच्या भागातली तर मुंबई भागात जास्त काम करत होती. कुठं पेंटरचं काम करायचे, कुठं डायव्हरकीचे कामं करायचे, व्यवसाय चालत होता. आणि कुणीतरच आपल्या भागातला दुष्काळ भागातला आपल्या वेजगावचा एक महापुरुष गेला म्हणून आज आपल्या देशामध्ये 10-15 लाखाची माणसं रोजगार उपलब्ध करून आज पोट भरत आहेत. नुसती पोटच भरत नाही तर एखाद्या गावामध्ये जर काही अडचण आली तर पहिला फोन गलाई बांधवाला जातो, मित्रांनो आमच्या गावामध्ये असं करायचं आहे, तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यावं लागतोय. त्यामुळं आपला गलाई बांधव एवढा प्रेमळ आहे की देशाला आपण आपल्या गावाला काहीतरी द्यावं लागतंय. म्हणजे कुणाला वेश बांधायचं असले तर पहिली वर्गणी गलाई बांधवाकडली गेली जाते, देवळा बांधायचं असेल तर गलाई क्षेत्रातलं वर्गणी गेली जाते, कोण आजारी पडला असेल तर गलाई क्षेत्रातली वर्गणी गेली जाते, कोण आजारी पडलं तर गलाई क्षेत्रातली वर्गणी दिली जाते. याचे गुन्हा तर सांगतो, मागील 2 वर्षामध्ये 21 कोरोना काळ आला होता. देशातून येणाऱ्या गलाई बांधवाला अतिशय परिस्थिती अवघड होती आणि सोडता येत नव्हते. त्यावेळी आपल्या अनिल भावनी अजितभाई यांनी मंत्र्यांची फोन करून ज्या ठिकाणी रेल्वे लागतेल्या, ज्या ठिकाणी प्रायव्हेट गाडीने परमिशन काढून जाता येत असेल अशा ठिकाणी माणसं आपल्या भागात आणून सुखरूप पोहोचवली. अशा 2 व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली आज आपण देशामध्ये अतिशय सुंदर काम करत आहे. आज आपण 15-17 राज्यामध्ये आपलं संघटन मजबूत आहे. राहिलेल्या राज्यात सुद्धा आपलं संघटन मजबूत करणार आहे. आणि तुम्हाला अजून एकदा ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून एक सांगायचं आहे, यानंतर राहिलेल्या ह्याच्यात सुद्धा आपण संघटन करणार आहे. आणि माझी गलाई क्षेत्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि गलाई व्यावसायिकाच्या बंधूंना विनंती आहे की आपण अखिल भारतीय व्यापारी असोसिएशनचं सभासद व्हा, ताकदीनं मजबूत हो. आणि दुसरी गोष्ट आता एक आवर्जून सांगायचं आहे, या क्षेत्रामध्ये 2 वाघ, एक विजयभाऊ सूर्यवंशी आणि आता मामा आपल्या बरोबर आहेत. आता बिहाण्याचं कारण नाही, आता इथून पुढे ताकदीनं रथ हा अखिल भारतीय व्यापारी असोसिएशनचा चालणार आहे. एवढंच बोलतो. आणि दुसरी गोष्ट, आता जी मामाने टुरिझम सेवा चालू केलेली आहे ही खास गलाई बांधवांच्या प्रेमाखातीर केलेली आहे. आणि त्यांची सेवा म्हणजे माझा गलाई बांधव खेड्यातनं उठून शहरात गेला, पैसे कमवलं, गावाला मदत केली, पण मामाने विचार केला की गलावाली फिरून आली पाहिजे म्हणून ही टुरिझम योजना चालू केलेली आहे. इथून पुढच्या काळात आपण जर बाहेर देशी जात असेल, देशातनं कुठल्या माध्यमातून गावी येत असेल तर मामाच्या टुरिझम सेवेला आपण एक बार सर्व्हिस देऊ आहे. आणि त्यांचंही हात बळकट करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मित्रांनो परत एकदा तुमचा आभार मानतो. माझं 2 शब्दाचं मनोगत संपलं असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा